नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर मिंडाळा परिसरात वाघाच्या वाढत्या वावरामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले असून शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी नागभीड तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाला 4 दिवसांची मुदत दिली आहे। 4 दिवसांत वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान 4 मार्च रोजी हरिदास महादेव कुबळे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। या घटनेनंतर परिसरातील भीती आणखी वाढली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सध्या मका आणि धान पिके तयार असताना वाघाच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाहीत। परिणामी पिकांचे मोठे नुकसान होत आहे। तसेच मोहफूल आणि लवकरच सुरू होणारा तेंदूपत्ता हंगाम यावरही याचा गंभीर परिणाम होत आहे। यावेळी नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे, तळोधी वन परिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नपवार, नायब तहसीलदार उमेश गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटभरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आमदार बंटी भांगडिया यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून गस्त वाढवणे आणि ड्रोनच्या माध्यमातून वाघावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान प्रशासनाने लवकरच ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील 4 दिवसांत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकनाय न्यूज उपसंपादक भोजराज नवघडे, नागभीड।